कारदगा येथील ग्रामदैवत बंगाली देवस्थानवर बसवलेल्या उदाणीचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। पाडव्याच्या गीत संध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बंगाली बाबा देवस्थान समोर नवीन बांधलेल्या उदाणीचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। तसेच दीपावली पाडव्याच्या परंपरेनुसार चालत आलेल्या आपल्या गावच्या ज्येष्ठ कलावंतीनं वैजयंता कलावंत कांचन रोकडीकर यांचा हिंदी मराठी गीत गायनाचा व सहकलाकार यांचा नृत्य आविष्कार असा दीपावली पाडव्याचा गीत संध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ग्रामदैवत बंगाली देवस्थान हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे उरूस कमिटी, भक्तगण व ग्रामस्थांच्या मदतीनं देवस्थान व परिसराचा कायापालट करण्यात आला आहे। संगीतकार कैलासवासी दिनकर वामन जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रभावती दिनकर जाधव कुटुंबियांनी बंगाली देवस्थान समोर सुंदर उदाणी बांधकामासाठी देणगी दिली होती। तसेच माजी तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे यांनी शिळा दिल्या होत्या। या संयुक्त कामाचं उद्घाटन देणगीदारांच्या हस्ते करून भक्तांसाठी लोकार्पण करण्यात आले। यावेळी प्रारंभी पारंपरिक पद्धतीनं गावातून वाजत गाजत मिरवणूक मानकरी व ग्रामस्थांसह बंगाली देवस्थानवर आल्यानंतर ग्रामस्थांनी दर्शन घेतलं। त्यानंतर पाडव्याच्या दिवशी परंपरागत पंचांग वाचन महेश स्वामी यांनी केलं। त्यानंतर जाधव कुटुंबातील महिलांच्या हस्ते उदाणीचे पूजन करण्यात आले, तर श्रीफळ शिरीष व गिरीश जाधव यांनी वाढवला। त्यानंतर देणगीदार जाधव कुटुंबीय, हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, कलाकार वैजयंता कलावंत कांचन रोकडीकर, दादासाहेब नरगट्टे, प्रमोद जाधव, तुकाराम वडर, भगवान बुडके यांचा सत्कार उरूस कमिटीच्या वतीनं करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक भाषणात उरूस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे म्हणाले, बंगाली देवस्थान हे सर्व जाती धर्माचे दैवत आहे। येथे येणारा प्रत्येक माणूस हा श्रद्धेने येऊन सेवा करतो, त्यामुळे हे देवस्थान समानतेचे एक आदर्श देवस्थान बनले आहे। उरूस कमिटीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे केली असल्याचं सांगितलं। माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, रेची कटणे, शरयू घोलप यांनीही मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर दिवाळी पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गीतसंध्या हा कार्यक्रम पार पडला। यामध्ये कलाकार वैजयंता कलावंत कांचन रोकडीकर, स्नेहा कांबळे, सुरेश शास्त्री, डॉक्टर सुजित मिंचेकर, नामदेव पाटील, मोनिका जाधव, श्रद्धा बडवे, श्रेया मिरगे, आराध्या शिंगारटी यांनी गीत गायन नृत्य या आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण करून ग्रामस्थांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रकाश काशीत यांनी मानले। या कार्यक्रमासाठी ग्रामदैवत बंगाली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। बंगाली बाबांच्या बाबतीत मात्र होणारं काम म्हणजे त्या बाबाला शोभणारं साजेचं काय करायचं आहे, तर आपलं गाव त्या पद्धतीनं साजेचं होतं। आपल्याला माहिती आहे हे आपलं ग्रामदैवत, आपलं गाव माझं गाव त्या बंगाली बाबाच्या कृपेमुळं, सर्व भक्तांची यांची छत्री असल्यामुळं गुणाविंदानं आनंद वाटतो। गावावरती वेगवेगळी संकट येत असताना त्याचबरोबर बाबांची उत्तरही आपल्याला येत असतात। म्हणून कारदगा गाव ज्यावेळी नाव गावाचं घेतलं जातं त्यावेळी आपोआप सगळ्यांच्या मुखामध्ये बंगाली बाबांचं नाव येतं। तिथे येणारा प्रत्येक माणूस आपण नतमस्तक होतो। आपलं गारानं बंगाली बाबांच्या सांगतो, बाबा आपल्याला आशीर्वाद देतात, मार्ग सांगतात। पण हे करत असताना त्यामध्ये मी नेहमी सांगतो एक अत्यंत महत्त्वाची
दर्द तेरे न जाए